त्याचे मोठे मोठे डोळे वैभवकडेच रोखून पाहत होते. जिभेने सावजाचा गंध टिपला होता. तो अजगर हल्ला करण्याच्या स्थितीत आला. वैभवने ते प्रचंड धूळ अगदी डोळाभर पाहिले. ज्याच्यासाठी जीवाचे रान केले तो असा शेवटच्या क्षणी दिसला. जिवंत दंतकथेसारख्या अजगराची भूक भागवणारा एक घास एवढीच आपली आता ओळख. वैभवने डोळे मिटले. भयाण फुत्कार अगदी जवळजवळ येऊ लागले. तो मरणासाठी सज्ज झाला आणि तेव्हाच एका कर्कश आवाजाने त्याची झोपमोड झाली. तो मोबाईलचा गजर होता. पहाटे लवकर उठून अजगराच्या शोधात जाण्यासाठी लावलेला गजर. नशीब पाहिलं ते फक्त एक स्वप्नच होतं. वैभव उठून बसला. त्याने डोळे चोळले. मग शेजारी चाच पडून पाहिलं. कल्पेश अंथरुणावर नव्हता. अंकितही नव्हता आणि त्या बाजूचा टेंटही खालून उखडलेला वाटला. अरे बापरे, काय झालं हे? वैभव लगबगीने बाहेर पडला. अंधुकसं दिसू लागलं होतं. टेंट जवळून सरपटण्याच्या खुणा नदीपर्यंत गेल्या होत्या. पुढे गढूळ पाण्यात मात्र काहीच दिसत नव्हतं. तो दिवसभर तिथेच बसून राहिला. त्याच्या मित्रांचा काहीच पत्ता नव्हता. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे त्यालाच कळेना तर तो इतरांना कसे पटवून देणार. नाईलाजाने तो एकटाच परतीचा मार्ग शोधू लागला. 30 फुटी अजगर शोधायला ते आले होते, पण दुर्दैवाने अजगरानेच त्यांना शोधलं. मंगेशने जबरदस्त कथा सांगितली. या हॉन्टेड कारला ती आवडली असो किंवा नसो, पण मला मात्र कथा फारच आवडली. मनुष्याने अंधाधुंद प्रगतीच्या नावावर अवघ्या पृथ्वीचं वाटोळं लावून ठेवलं असताना 30 फुटी अजगरासारखा चमत्कार पाहावयास मिळणं ही भाग्याची गोष्ट. मंगेशने ही कथा कुठे ऐकली की इथल्या इथे बनवून सांगितली याबद्दल मी त्याला काही विचारणार त्याआधीच सचिनने तोंड उघडलं. कडक कथा सांगितलीस मित्रा. स्वतःच्याच साईजचा अजगर घेतलास कथेत. हा टोमणा होता की कौतुक कुणाला कळेना. खरोखर जंगलात 20 फुटांपेक्षा मोठा अजगर अजूनही अस्तित्वात असेल तर मलाही तो पाहायचाय, किरण म्हणाला. कशाला पाहायचाय? काय करणार आहेस तू पाहून? त्या वैभवच्या मित्रांचं काय झालं पाहिलंस ना? उद्या आपल्यासोबतही काही बरं वाईट झालं तर काय सांगणार लोकांना? अजगराने गिळलं म्हणून? योगेशने हसत विचारलं. विनोद बाजूला ठेवूयात, पण मलाही वाटतंय की वैभव आणि त्याच्या मित्रांनी त्या 30 फुटी अजगराच्या शोधात जाऊन चूकच केली. ज्या अजगराच्या शोधात ते गेले तो कदाचित जगातील सर्वात लांब सर्प रेटिक्युलेटेड पायथन असावा. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियातील दाट वनातून त्यांचं अस्तित्व टिकून आहे. 30च काय 40 फुटांपर्यंतही ते वाढू शकतात. पण केव्हा? जर मनुष्याच्या नजरेपासून दूर राहिले तर. तशी सगळीच जंगली श्वापदं मनुष्यापासून दूर राहतात, पण मनुष्यच नको तिथे जाऊन ढवळाढवळ करत असतो. लोकसंख्याही इतकी अफाट वाढली आहे की वस्त्या गावे पार अभयारण्यांच्या खांद्याला खांदे लावून उभी राहिलीत. मग कुठे उरणार या प्राण्यांना वाढीसाठी मोकळं रान? तरीही चुकून एखादा प्राणी कुठल्या तरी अरण्यात आडदांड वाढलाच तर त्याला वाढू द्यावं. उगाचच त्याच्या मागे कॅमेरा घेऊन फिरू नये. त्याचा ठावठिकाणा जगासमोर आणू नये. नाहीतर तथाकथित निसर्गप्रेमी जंगलात गर्दी करतील. हॉटेल, रेस्टॉरंट आणि टूरवाल्यांना सोन्याचे दिवस येतील, पण बिचाऱ्या प्राण्यांच्या सोन्यासारख्या स्वातंत्र्यावर मात्र गदा येईल. म्हणून तुम्ही शहरात निवांतपणे जगा. प्राण्यांना रानात निवांतपणे जगू द्या. कंटाळा आल्यावर निसर्गाच्या कुशीत शिरा, पण ती कुस आपल्यासोबत इतर प्राण्यांच्याही हक्काची आहे हे लक्षात ठेवा. मी माझं मत मांडलं. सर्व मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. तेव्हाच गाडीची एक काच आपोआप उघडली आणि भसाभस वारा आत येऊ लागला. वाऱ्यासोबत सुटकेची आशाही दिसली. मंगेश, तू नेमकं कुठलं बटन दाबलंस?
लिंबाजीने विचारलं. मी काहीच दाबलं नाही रे, ती काच आपोआपच उघडले, मंगेश मागे पाहत म्हणाला. अशी कशी आपोआप उघडेल? तूच केलंस काहीतरी. ही गाडी फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणूनच तुला काही कळत नाही आहे. जरा नीट बघ रे, दरवाजे पण असेच उघडतील, विजय म्हणाला. मी सांगतो ना तुम्हाला, ही कार हॉन्टेड नाहीच. या मंगेशनेच सुरुवातीला नको ती बटणं दाबून ऑटो पायलट मोडवर टाकलं असणार गाडीला, सचिनने मंगेशवर नवा आरोप केला. हो बरोबर, पण ते हॉरर म्युझिक आणि टेल मी अ स्टोरीचे मेसेज कोण करतोय मग? तुझा काका, मंगेश चिडला. साल्या काकावर जाऊ नकोस. मला काय ते बोला, माझ्या खानदानावर जायचं नाही कोणीच, सांगून ठेवतो, सचिन भडकला. का रे, काकावर इतकं प्रेम होतं तुझं? राजेशने साळसूदपणे प्रश्न विचारला. कसलं प्रेम? मुळात त्याला कोणी काकाच नाही आहे, मी म्हटलं. तेव्हाच सचिनला एकाएकी आपल्याला काकाच नसल्याचं आठवलं आणि तो खजील झाला. ही फालतूगिरी ऐकून या कारने आपल्यासह झाडावर आदळून घेऊन आत्महत्या करू नये म्हणजे झालं, विजय म्हणाला. तमा नसावी. या स्वयंचलित वाहनाचा नियंत्रक आपल्या रंजक कथाकथनाने हर्षोल्लासित होऊन त्यानेच ही मोकळी कापणास दिली असावी असे अस्मादिकांना वाटते, विशाल विचारपूर्वक म्हणाला. त्याची भाषा गाडीतल्या अर्ध्या जणांना कळत नसली तरी म्हणण्यात दम होता. कदाचित 9 पैकी 3 जणांचे कथाकथन झाले. गाडीला ते आवडले म्हणूनच तर खिडकीची काच उघडली नसावी. आम्हाला नवा हुरूप आला. माझ्या शेजारी बसलेला राजेश म्हणाला, आत्ता अशी वास्तवदर्शी कथा सांगतो की ही गाडी स्वतःच ब्रेक मारून थांबेल आणि आपल्याला बाहेर पडण्याची परवानगी देईल. एवढ्यात पुन्हा गाडीतले दिवे उघड बंद होऊ लागले. भयानक संगीतही वाजू लागलं. पुरे झाली तुमची वटवट, आता लवकर कथा सुरू करा, असंच त्या हॉन्टेड कारला सांगायचं असावं. राजेश कथा सांगू लागला. अंधेरीवरून पहाटेचं पहिलं भाडं वर्सोव्याला जाणारं मिळालं तरी कन्हैयालाल खुश नव्हता. एकतर यापेक्षा दूरचं भाडं मिळेल याची त्याला अपेक्षा होती. शिवाय वर्सोव्यावरून रिटर्नचं भाडं मिळालं नाही तर काय, त्याने आधी नकारच दिला. पण गिऱ्हाईक जाम खतरूड होतं, किरकिर करू लागलं. मग उगाच सकाळ सकाळ राडा नको म्हणून तो तयार झाला. त्या गिऱ्हाईकाला जेट्टीपर्यंत सोडलं. अजूनही फारशी वर्दळ नव्हती. त्याने नेहमीपेक्षा खूपच लवकर टॅक्सी बाहेर काढली होती. आजच रात्री तो आपल्या कुटुंबासह गावी कानपूरला जाणार होता. त्याच्या मेहुणीचं लग्न होतं. आता 2-1 महिने तिथेच मुक्काम. टॅक्सी तो आपला मित्र उस्मानला चालवण्यासाठी देणार होता. प्रवास खर्च वसूल करूया असं ठरवून तो भाडी मारण्यासाठी लवकरच बाहेर पडला. दुपारी घरी परतायचं होतं. थोडा आराम करून संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन ट्रेनमध्ये बसायचं की सुसाट गावी. पण पहिलंच भाडं असं आडवळणाचं मिळालं की पूर्ण दिवसच खराब व्हावा. आता रिकामी टॅक्सी घेऊनच इथून परतावं लागणार म्हणून तो नाईलाजाने गाडी रिव्हर्स घेणार. इतक्यात एक होडी धक्क्याला लागली. मध्यम आकाराच्या त्या मासेमारी होडीतून पाठीवर बॅग असलेले 9-10 जण खाली उतरले. 1-2 मिनटं काहीतरी बोलून त्यांनी 3 गट तयार केले. त्यापैकी 2 रिक्षाच्या दिशेने गेले आणि 3 जणांचा एक गट टॅक्सीच्या दिशेने चालत आला. कन्हैयालालच्या आशा पल्लवित झाल्या. विटी स्टेशन चलोगे? त्यांच्यातील एका दाढीवाल्याने विचारले. इतकं लांबचं भाडं? कन्हैयालाल खुश झाला. पण मुंबईच्या ट्रॅफिकमधून इतकं दूर जाऊन परत यायचं, आपल्याला उशीर तर होणार नाही, तो विचार करू लागला. क्या सोच रहे हो? जितना होता है उसके डबल किराया ले लेना, पर जल्दी चलो, थोड़ा अर्जंट काम है. पुन्हा तोच दाढीवाला म्हणाला. बैठो, कन्हैयालाल म्हणाला. त्याने मीटर डाऊन केला. तिघांकडेही बॅगा होत्या. कदाचित मड आयलंडवरून आले असतील. अर्जंट काम आहे म्हणून गावी जात असतील. पण मग ट्रेनने लवकर पोचले नसते का? सामानही फारसं दिसत नाही. जाने दो, आपल्याला काय करायचंय? 500 ऐवजी 1000 रुपये वसूल करूयात आज यांच्याकडून. अजूनही फारशी रहदारी नसलेल्या मुंबईच्या रस्त्यावरून
मस्क्याप्रमाणे धावणाऱ्या टॅक्सीसारखेच कन्हैयालालच्या मनातील विचारही सुरूच होते. ते तिघही मागेच बसले. त्यांनी आपापल्या बॅगा डिकीत न टाकता मांडीवरच नीट धरल्या होत्या. पहिल्यांदाच आल्यासारखे ते खिडकीतून बाहेर दिसणारी मुंबई न्याहाळत होते. हिरव्यागार बागा, उंच इमारती, खेळाची मैदाने, मोठमोठी इस्पितळे, शाळा, ऑफिसेस, आणखी काय काय. 8 वाजले तशी रस्त्यावर वर्दळही वाढली. अधेमध्ये ट्रॅफिकमुळे गाडी थांबवावी लागत होती. आतापर्यंत चुपचाप बसलेल्या त्या तिघांनी हळूहळू आपापसात बोलायला सुरुवात केली. ते हिंदी मिश्रित उर्दूत बोलत होते. उस्मानशी दोस्ती असल्याने कन्हैयालालला थोडंफार हिंदी कळायचं. जनाब, ये मुंबई तो सच में सपनों की नगरी लग रही है, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. हाँ है तो, आज शाम को देखेंगे आराम से, दूसरा गालातल्या गालात हसत म्हणाला. सुबह शेख साहब का फ़ोन आया था जनाब, कह रहे थे बांद्रा मिलेंगे, तिसऱ्याने माहिती पुरवली. हाँ पता है, पार्सल जो लेना है उनसे. जनाब गाड़ी रोक देना बांद्रा माहिम लिंकिंग रोड पर, थोड़ा नाश्ता भी कर लेंगे, दाढीवाल्याने म्हटले. कन्हैयालालने होकारार्थी मान डोलवली, पण मनातून मात्र तो नाराज होता. असं थांबत गेलो तर किती वेळ लागेल पोचायला. यांना मुंबईच्या ट्रॅफिकचा अंदाज आहे का? 9-10 वाजता जर दक्षिण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलो तर काही खरं नाही. तरीही कन्हैयालालला बांद्र्याला टॅक्सी थांबवावीच लागली. तिघही एका धाब्यावर चाय भजिया खाण्यासाठी बसले. तिथे एक म्हातारा त्यांना येऊन भेटला. तोच शेख साहेब असावा. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे असते तशी एक लांबलचक बॅग त्याने या तिघांना दिली. मग त्यांनी फार वेळ घेतला नाही. पटापट आवरून गाडीत येऊन बसले. ती नवीन बॅगही वर किंवा डिकीत न ठेवता पायाजवळच ठेवण्याचा त्यांनी आग्रह केला. कन्हैयालालने मग वेग वाढवला, पण पावलापावलांवर ट्रॅफिक नाहीतर सिग्नल लागत होता. कन्हैयालाल चिडू लागला, पण मागच्यांना मात्र अजिबात घाई नव्हती. ते आपल्याच जगात हरवलेले वाटले. बऱ्याच वेळानंतर त्यातील एकाने तोंड उघडले. भाईजान, आज अब्बू की बहुत याद आ रही है. जल्द ही मुलाकात होगी उनसे. बस आज रात ऐसा काम करना कि उनको नाज हो, दाढ़ीवाला म्हणाला. जनाब, क्या सच में जन्नतों में हूर होती है? होती है तो कैसी दिखती होंगी? दूसऱ्याने प्रश्न विचारला. बिल्कुल होती है, और दिखने में माधुरी और ऐश्वर्या से कम तो कतई नहीं होंगी. जब मिलोगे तो खुद देख लेना, दाढीवाल्याने हसत उत्तर दिलं. तेवढ्यात गजराच्या घड्याळासारखी एक धून पुन्हा पुन्हा वाजू लागली. दाढीवाल्याने आपल्या पॅन्टच्या खिशातून इवलासा मोबाईल बाहेर काढला आणि कानाला लावला. कन्हैयालालला आश्चर्यच वाटलं. या मजूर छाप लोकांकडे पण मोबाईल आहे तर लवकरच आपल्याला पण एक घ्यावा लागेल. बरा पडतो अडीनडीला. कन्हैयाचे डोळे जरी रस्त्यावर असले तरी कान मात्र मागेच लागले होते. तो दाढीवाला फोनवर कुठल्या तरी कादिर नामक व्यक्तीशी बोलत होता. जी जनाब, पहुंच रहे हैं, बस आधा घंटा और. जी जी, अजमल साथ में है. वे लोग चले गए, शायद पहुंच भी गए होंगे. जी हाँ, मिल गई फुलझडिया. आज खूप आतिषबाजी होगी. खुदा हाफिज. त्याने फोन ठेवला. मग बाकीच्या दोघांकडे पाहिलं. खाणाखुणा झाल्या पण कोणीच काही विचारलं नाही. कन्हैयाला आता मात्र दाट संशय येऊ लागला. तो कितीतरी वर्ष मुंबईत टॅक्सी चालवत होता. मुंबईतील बॉम्बस्फोट त्याला नवीन नव्हते. कधी ट्रेनमध्ये तर कधी भर बाजारपेठेत बॉम्ब फुटायचे. 5-10 लोक मरायचे. मुंबईकर हादरून जायचे, सुन्न व्हायचे, श्रद्धांजली वाहायचे. पण झालं गेलं विसरून लगेचच दुसऱ्या दिवशी कामाला लागायचे. कन्हैयालाही खूप भीती वाटायची. परत गावी निघून जावं असंही वाटायचं. पण गावी जाऊन करायचं काय, खायचं काय? तिथे मुंबईसारखा पैसा, मुलांना चांगलं शिक्षण कुठून मिळणार? हे लोक आतंकवादी तर नसतील? कन्हैयालाल विचार करू लागला. ते उर्दूत बोलत आहेत. त्यांच्याकडे 3-4 बॅगा आहेत. त्यांचं वागणं संशयास्पद आहे. हे आतंकीच नसतील कशावरून? कन्हैयाला धडकी भरली.
पण लगेचच त्याचं दुसरं मन सांगू लागलं, अरे आतंकवादी टॅक्सीतून का फिरतील? बस आणि रेल्वे त्यांना सोयीची पडणार नाही का? तिथेच तर जास्त गर्दी असते. शिवाय आपल्यासोबतही किती नीट बोलले ते. आणि समजा असलेच ते आतंकी, तरी आपण काय करणार? उगाचच वेड्यासारखं वागलो तर तिघं मिळून इथेच ढेर करतील आपल्याला. मग टॅक्सीत सरळ पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊया का? नको. हे आतंकवादी नसतील तर आपलाच मजाक बनेल, आणि असतील तर त्यांच्यासोबत आपल्यालाही आत टाकतील. हजारो प्रश्न विचारतील. पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. मग कसलं सालीचं लग्न आणि कसला गाव? नकोच या झमेल्यामध्ये पडायला. यांना एकदाचं पोचवूया व्हिटीला, आणि मग आपण बरं आणि आपला गाव बरा. कन्हैयालालने त्याला परवडण्यासारखा विचार केला. त्या नादातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत कधी पोचलो हे त्याला कळलंच नाही. मीटरमध्ये 482 रुपये झाले होते. काहीच कुरकुर न करता त्यांनी 1000 रुपयाची कडक नोट कन्हैयाच्या हातावर टेकवली आणि बॅगा उचलून स्टेशनच्या गर्दीत दिसेनासे झाले. कन्हैयाने मग लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. आता त्याला दुसरं कुठलंच भाडं नको होतं. आज दुप्पट कमाई झालीच होती. भरधाव वेगाने तो घरी निघाला. सामानाची बांधाबांध झाली. शेजारच्यांचा निरोप घेतला गेला. कन्हैयाची पत्नी आणि दोन्ही मुलं बऱ्याच दिवसांनी गावाला जायला मिळणार म्हणून खुश होती. घराला कुलूप लावलं. सामान टॅक्सीत भरलं. टॅक्सी स्टेशनपर्यंत न्यायची. पुढे ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठायचं. उस्मानही सोबत निघाला. स्टेशनवर सामान उतरवून द्यायला त्याने मदत केली. कन्हैयालाल टॅक्सीच्या चाव्या उस्मानकडे देत म्हणाला, बच्चे जैसा संभालना. ये भी कोई कहने की बात है, उस्मान म्हणाला. मग टॅक्सीत बसून तो घरी परतला. अवजड सामान आणि कुटुंब कबिला घेऊन कन्हैयालाल विटी स्टेशनला पोचला. ट्रेन यायला अजून 2 तास अवकाश होता, पण लवकर पोचलेलं नेहमीच बरं. अर्धा 1 तास झाला आणि त्यांच्या धर्मपत्नीला आपण घरातला गॅस सिलेंडरच बंद केला नसल्याची आठवण झाली. हे भगवान, आता काय करायचं? घराची चावीही ते शेजाऱ्यांकडे ठेवत नसत. अजूनही एक्सप्रेस यायला वेळ होता. आपण लगेचच परतीची ट्रेन पकडून घरी जाऊन येऊ शकतो असं कन्हैयाला वाटलं. त्याने बायको आणि मुलांना प्रवासी सभागृहात थांबायला सांगितलं आणि लगबगीने घरी निघाला. आपल्याकडे मोबाईल असता तर आपण उस्मानला स्टेशनवर बोलावून घेतलं असतं आणि घराची चावी त्याच्याकडे देऊन सर्व नीट करायला सांगितलं असतं. अर्धा तास तरी वाचलाच असता. कन्हैया चुकला, पण आता काहीच उपयोग नव्हता. 1-2दा ट्रेन सिग्नलला नको तेवढा वेळ थांबली. कन्हैया कासावीस होऊ लागला. स्टेशनवर उतरताच त्याने तडक रिक्षा केली. घरी पोचला. गॅस सिलेंडरची कळ बंद केली. पुन्हा एकदा घरावर नजर टाकली आणि यावेळी मात्र चावी शेजाऱ्यांकडे देऊनच बाहेर पडला. नाक्यावर रिक्षाला हात दाखवू लागला. एकही रिक्षावाला थांबेना. रिकामी रिक्षाही भलत्याच घाईत दिसल्या. त्याच्या एक्सप्रेसला आता अवघा 1 तास उरलेला. तो मनातल्या मनात रिक्षा टॅक्सीवाल्यांना शिव्या देऊ लागला. आपण इतरांना भाडं नाकारतो तेव्हा त्यांना कसं वाटत असेल हे त्याला आता उमगलं. तेवढ्यात उस्मानच टॅक्सी घेऊन तिथे आला. कन्हैयालाल पटकन आत बसला. उस्मानने विचारलं, वापस क्यों लौटे भाईजान? वहाँ भी कुछ गड़बड़ चल रही है क्या? गैस खुला छोड़ दिया था तुम्हारी भाभी ने, और गड़बड़ से क्या मतलब है तुम्हारा? कन्हैया ने विचारलं. खबरें आ रही थी टीवी पर, कहते हैं कुछ आतंकी घुस गए हैं मुंबई में. जल्द ही हमला होगा. कब होगा, कहाँ होगा, कैसे होगा पता नहीं, उस्मान म्हणाला. इसमें कौन सी नई बात है? ये बम्बई है उस्मान, बम्बई. यहाँ आए दिन ऐसी बातें होती रहती है. मैं तो तंग आ गया हूँ इस बजबजपुरी से. कमाने का कोई जरिया होता तो गाव से वापस ही ना आता. कन्हैया बाहेरच्या ट्रॅफिककडे पाहत म्हणाला. एकाएकी त्याला सकाळच्या त्या संशयास्पद प्रवाशांबद्दल आठवलं. अरे उस्मान, सुबह गाड़ी में कुछ गुंडों जैसे लोग आकर बैठे थे. उनके पास बड़ी बड़ी बैगें थी. फुलझड़ियाँ और आतिशबाजी की बातें हो रही थी. क्या ये वही लोग तो नहीं होंगे? कमाल करते हो आप भी जनाब.
ऐसा था तो पुलिस को क्यों नहीं बताया? उस्मान ने विचारलं। मुझे तो इस झमेले में पड़ना ही नहीं था। कौन काटेगा थाने और कोर्ट के चक्कर? मैं तो चला अपने गांव। अब आतंकी को पकड़वाना अपना काम तो है नहीं, पुलिस देख लेगी। मैं तो अपने काम से काम रखता हूँ, कन्हैयाने तुटकपणे म्हटले. सही बात है, उस्माननेही लगेचच मान्य केलं. आज स्टेशन रोडवर नेहमीपेक्षा अधिकच गर्दी होती. जणू जो तो घरीच परतत असावा. कन्हैयाला भयंकर उशीर होऊ लागला. काहीतरी टाइमपास हवा म्हणून उस्मानने रेडिओ लावला. बातम्या देणारा पटापट काही सांगत होता. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. ही घटना 9:30च्या आसपास घडली. त्यांच्याकडे AK-47 आणि हँड ग्रेनेड्स आहेत. कमीत कमी 50 जण मृत्युमुखी पडले असावेत. जखमींची संख्याही बरीच आहे. रेल्वे पोलिसांनी प्रतिकार केला, पण हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. कन्हैयालाल आणि उस्मान दोघंही हादरले. ही घटना नेमकी कुठे घडली हे त्यांना ऐकायचं होतं. तेवढ्यातच दुसरी बातमी आली. हॉटेल ताज पॅलेसवर हल्ला. दहशतवाद्यांनी हॉटेल ताब्यात घेतलं. पर्यटकांवर गोळीबार. म्हणजे पहिली घटना ही तिथेच कुठेतरी घडली असावी. कन्हैयाला आता लवकरात लवकर आपल्या कुटुंबापर्यंत पोचायचं होतं, पण ट्रॅफिक टॅक्सीला हलूच देईना. तो भयंकर चिडला. ट्रॅफिकला, मुंबईला, पोलिसांना, सरकारला, सगळ्यांनाच गलथान कारभार आणि बेजबाबदारपणासाठी शिव्या देऊ लागला. तेवढ्यात पुन्हा बातमी आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू, शेकडो लोक जखमी. अचानक शिरून 2 दहशतवाद्यांनी केला भयंकर गोळीबार. प्रवासी सभागृहात मृतदेहांचा खच पडला. हे ऐकताच कन्हैयालालचा चेहरा पांढरा फटक पडला. अवघ्या 1.5 तासांपूर्वी तो तिथेच नव्हता का? आणि त्याचं कुटुंब, त्यांचं काय झालं असेल? तो वेडापिसा झाला. त्याने उस्मानला टॅक्सी स्टेशनच्या गर्दीतून बाहेर काढून हायवेच्या दिशेने घ्यायला सांगितली. मग क्षणभरासाठीच गाडी थांबवून स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि सुसाट टॅक्सी पळवू लागला. सिग्नल, ट्रॅफिक कशाचीच त्याला पर्वा नव्हती. कन्हैयाचं असं आत्मघातकी ड्रायव्हिंग पाहून उस्मानचे डोळेच फिरले. त्याला घड्याळाच्या टिकटिकसारखा आवाज ऐकू येऊ लागला. नक्की काय वाजतंय? तो आसपास पाहू लागला, पण काही दिसला नाही. त्याने कन्हैयालाही याबद्दल विचारलं, पण तोही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. रेडिओवर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यात अनेक बायका मुले मारली गेल्याची वाईट बातमी ऐकवली जात होती. कन्हैयाच्या काळजावर ओरखडे उठत होते. सकाळी आपण थोडा तरी जबाबदारपणा दाखवला असता तर आता हे सगळं घडलंच नसतं. त्याला पश्चाताप होऊ लागला. टिकटिक आवाजाचा उगम शोधत उस्मान आता मागे वाकून पाहू लागला. मागच्या सीटखाली लाल पिवळ्या तारा असलेली एक बॉम्ब सदृश्य वस्तू त्याला दिसली. झटक्यात मागे होऊन तो कन्हैयाला याबद्दल सांगणार, तेवढ्यातच स्फोट झाला. टॅक्सीच्या चिंधड्या उडाल्या. मुंबईच्या अंगावर दहशतवादाची आणखी एक खोल जखम झाली होती.